नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स आजच्या अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जो विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे, ते ऐकून आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तो विषय. पण त्याच्यात नवीन काय आहे किंवा फ्युचरमधली काय हिंट त्याच्यात दडलेली आहे, हे त्याच्यातून समजणं एक चांगलं लक्षण असू शकेल, जर आपल्याला घेता आलं तर. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरनी एका कॉन्फरन्समध्ये जिथं खूप सारे बँकर्स आलते, एन-बी-एफ-सीचे रिप्रेझेंटेटिव्हज आलते. त्यांनी एक भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या बँकांच्या रिप्रेझेंटेटिव्हजला एक विनंती केलेली आहे, की कृपया करून जेव्हा तुम्ही लोन देताय, तर त्याचे रिस्क जे आहेत, त्याच्या ज्या काही फॅक्टर्स आहेत, ज्याच्यामुळे तो लोन बॅड होऊ शकतो किंवा त्याचं नॉन परफॉर्मिंग ॲसेट होऊ शकतं, कृपया तपासून बघा. ते म्हणतायत, की तुम्ही ग्रोथ चेस करताय म्हणजे बँकांना सल्ला देतायत, की तुम्ही तुमच्या बँकेला जास्त प्रॉफिट मिळावा, इंटरेस्ट चांगलं मिळावं, प्रॉफिट वाढवावं हे ठीक आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही रिस्क अव्हॉइड करू नका. खूप सारे बिझनेसेसमध्ये रिस्क इन्व्हॉल्व्ड असतात. जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष कृपया करू नका. 2023 आणि 2024 मध्ये जर क्रेडिट ग्रोथ आपण बघितली म्हणजे बँकांनी किती वेगाने कर्ज डिस्ट्रिब्यूट केलंय, तर हा आकडा 16% जास्त आहे. 16%. बँकेची प्रॉफिटेबिलिटी या 2 वर्षात जवळपास 37.5% वाढलेली आहे. 38% बँका व एन-बी-एफ-सीची कन्सॉलिडेटेड प्रॉफिट्स जवळपास 3.45 लाख कोटी रुपये एवढं आलेलं आहे. आणि या 2 वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये जो आपला ग्रॉस एन-पी-ए रेशिओ असतो म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे जे लोकं कर्ज घेतात, कर्ज रिपे करत नाही, परतफेड करत नाही, तर बँकांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असं म्हणतात किंवा बॅड डेब्ट्स म्हणतात, की आपल्याला पैसे ते येणार नाही, बुडीत आहेत. याचं पर्सेंटेज सुद्धा खाली आलेलं आहे, जे की एक चांगलं लक्षण आहे इकॉनॉमीचं. पण मित्रांनो लक्षात ठेवा, चांगल्या दिवसातच चुका होतात. हे मी सांगत नाही. हे हिस्ट्रीनी सुद्धा आपल्याला सांगितलंय. तुम्हाला जर आठवत असेल 2008चा जो क्रायसिस होता, जो यूएसमधून सुरुवात झाला, सबप्राईम मॉर्गेज क्रायसिस असं म्हणतात. जेव्हा तिथल्या बँकांनी जे लोकं घर घेण्यासाठी इलिजिबल नव्हते, त्यांना सुद्धा कर्ज दिलं. त्या लोकांनी परतफेड केलीच नाही. तो क्रायसिस लेमन ब्रदर्स ही जी मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन होती, त्यांनी आपलं बँक्रप्सी डिक्लेअर केलं. आणि त्याचं पर्क्युलेशन कुठेतरी सगळ्या जगात पसरलं आणि त्याच्यानंतर खूप मोठं रिसेशन सगळ्या विश्वात सगळीकडे आलं. हे कदाचित त्याची तर वॉर्निंग नाहीये. आता ते सांगणं खूप प्रीमॅच्युअर ठरेल, की ते असं पुढं होईल. पण ह्या वॉर्निंग्सकडं दुर्लक्ष करून इकॉनॉमीला निश्चितच चालणार नाही. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, भेटत राहा. नमस्कार.